सन्मानजनक आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्या, वंचितची महाविकास आघाडीकडे पत्राद्वारे नवी मागणी। 9 मार्चच्या बैठकीमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचं हे आवाहन। थोड्याच वेळात काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार। पहिल्या यादीत 60 उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। लोकसभेसाठी महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची यादी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता। तर जागा वाटपासाठी शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीला रवाना। महाराष्ट्रातील 12 भाजप खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता। 5 वर्षातील कामगिरीच्या मेरिटवर निर्णय होणार, सूत्रांची माहिती। प्रीतम मुंडे, सुभाष भामरे, रक्षा खडसेंसह 12 जणांवर टांगती तलवार। होय, शहांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता। ठाकरेंची शपथ खरी, संजय शिरसाटांचा खुलासा। मात्र शरद पवारांच्या गुगलीमुळे ठाकरेंची नियत फिरल्याची ही टीका। बँडबाजा वाजलेल्या पक्षाने गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद। उद्धव ठाकरेंच्या ऑफरवरून फडणवीसांची बोचरी टीका। फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये, फडफडीने फांदी तुटून रामराम म्हणण्याची वेळ येईल, नारायण राणेंचा रामदास कदमांना इशारा। ईडीकडून रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर मोठी कारवाई। तब्बल 50 कोटी 20 लाखांची 161 एकर जमीन ईडीकडून जप्त। नाशिक दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंकडून मनसेच्या शाखांचं उद्घाटन, तर काळाराम मंदिरातही घेतलं दर्शन। मराठा आरक्षणातून कुठलीही भरती हायकोर्टाच्या अधीन राहील। 10% आरक्षणाविरोधातील याचिकेवरून कोर्टाचे महत्त्वाचे आदेश। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपये कपात। निवडणुका आल्या की जुमले पाहायला मिळतात, सुप्रिया सुळेंचं जोरदार टीकास्त्र।